अरे ज्यांच्या कार्याचं नियोजन, ज्यांच्या कार्याचं नियोजन हे जन्मा अगोदर झालं ते छत्रपती। वाक्य कळतंय ना? ज्यांच्या कार्याचं नियोजन हे जन्मा अगोदर झालं ते छत्रपती। स्वाभिमान, देशभक्ती हे संस्कार गर्भामध्ये असताना ज्यांना दिले ते छत्रपती। वयाच्या पहिल्या वर्षी ज्यांना राम आणि कृष्णाचा पराक्रमचा गाथा ज्यांनी सांगितला ते छत्रपती। वयाच्या दुसऱ्या वर्षी ज्यांच्या हातात तलवार देऊन यवनांचे शिर दाखवले ते छत्रपती। वयाच्या चौथ्या वर्षी ज्यांनी सह्याद्रीचे दुःख जाणले ते छत्रपती। वयाच्या 6व्या वर्षी ज्यांनी अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलले ते छत्रपती। अरे छत्रपती कोणते आहेत? लक्ष देऊ नाही का? वयाच्या 8व्या वर्षी ज्यांनी मातीचे गरगोट करून स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते छत्रपती। वयाच्या 10व्या वर्षी ज्यांनी मुठभर मावळ्यांना एकत्र करून मुघलांची वाट लावली ते छत्रपती। अरे छत्रपती कोणते? वयाच्या 13व्या वर्षी ज्यांनी हाती लगाम घेऊन घोड्यांना टांच मारली ते छत्रपती। वयाच्या 14व्या वर्षी ज्यांनी रायरेश्वराच्या समोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते छत्रपती। अरे छत्रपती कोणते? लक्ष देऊ नाही का? वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून ज्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले ते छत्रपती। वयाच्या 22व्या वर्षी ज्यांनी मुघलांच्या राजवटी हादरून टाकल्या ते छत्रपती। एवढंच नाही मायबाप, वयाच्या 30व्या वर्षी ज्यांनी सुख, समाधान आणि आनंद देणारं जे स्वराज्य आपल्याला घडवून दिलं ते छत्रपती। एवढंच नाही, वयाच्या 34व्या वर्षी ज्यांनी 32 मन सिंहासनावरच नाही तर प्रत्येक हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ज्यांनी घर केलं ते छत्रपती। वाक्य लक्षात येते ना माझं? ते छत्रपती। आजही 450 वर्षानंतरही जे आराध्य दैवत म्हणून ज्यांना पूजलं जातं ते छत्रपती। त्यांच्याबद्दल म्हटलं जातं दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती। शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, तर राजांचा अधिपती। दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, जय हो छत्रपती नामचे, दैवत छत्रपती। हे शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। जय जय भवानी, जय 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 शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी हात उंच घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की हे दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती। वा बा, एक आमच्या भाविका ताईंसाठी जोरात टाळी वाजवा, खूप सुंदर वाजवलं। म्हणूनच म्हटलं जातं दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती। दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती,
दैवत छत्रपतीला मुंज दैवत छत्रपती. दैवताचे छत्रपती म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका ना, जे आपल्या मुठभर मावळ्यांसाठी गोरगरिबांसाठी ज्यांनी आपल्या प्राणाचीही काळजी केली नाही, अगदी शेवटपर्यंत जे फक्त महाराष्ट्रासाठी लढत राहिले ते एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून फार महान राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. सर्वोच्च महान आहे, त्यांची मूर्ती महान, त्यांची कीर्ती महान, चरित्र महान आहे, चारित्र्य महान आहे, देशभक्ती महान आहे आणि देशासाठी केलेला त्यागही महान आहे. म्हणून त्यांना म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आज या ठिकाणी आपण खूप आनंदाने पार पाडत आहोत. लक्ष देऊ नाही का मायबाप? सांगेल मी तुम्हाला, या भारत देशामध्ये अनेक राजे होऊन गेले. वाक्य लक्ष देऊ नाही का? फार महत्वाचं आणि मोलाचं काही बोलणार आहे मी तुम्हाला. या भारत देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण शिवरायांची जयंती आपण एवढ्या उत्साहात का साजरी केली जाते? छत्रपती शिवरायांची जयंती एवढ्या उत्साहाने का साजरी केली जाते? का छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर आमच्या तोंडातून जय शब्द बाहेर पडतो? का भगवा झेंडा दिसल्यावर आमचे मस्तक आदराने नतमस्तक होतात? याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, एकमेव छत्रपती शिवराय म्हणजे की ज्यांनी स्वधर्माचं पालन केलं. म्हणून असे राजे पुन्हा होणे अजिबात शक्य नाही, ना भूतो ना भविष्यती. अगदी सूर्यचंद्र असेपर्यंत ज्यांची कीर्ती गायल्या जाईल, असा वाघिणीचा छावा, असा सिंहिणीचा सिंह असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवघ्या 19 फेब्रुवारी 1630 रोजी ज्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटी. म्हणून म्हटलं जातं, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप जय शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला. तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला. अन्न घेतली माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, जेणे कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधील स्वराजाचे या तोरणा गडाला, तोरण बांधील स्वराजाचे तोरणा गडाला. तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, तो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, बापाचा बाप बाग शुभा जन्मला, जय हो बापाचा बाप बाग शुभा जन्मला, बाग शुभा जन्मला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. म्हणून म्हटलेला आहे, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. काही मावश्या म्हणत असतील, ताई मान्य आहे आम्हाला शिवराय जन्मले, पण त्यांनी असं काय केलं की 450 वर्षानंतरही आम्ही त्यांना देवाच्या अगोदर पुजतो? लक्षात येते ना वाक्य माझं?
असं काय केलं त्यांनी की 450 वर्षानंतरही आम्ही त्यांना देवाच्या अगोदर पुजतो? असं काय केलं त्यांनी की रशियाच्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतीच्या ऑफिस मध्ये शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. अरे जय शिवराय म्हटल्याच्या नंतर आमच्या अंगातील रक्त सळसळतं. याचं कारण काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं. धर्म काय असतो आणि धर्म टिकवायचा कसा लागतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला समजावून सांगितलं. म्हणूनच आजचा अभंग घेतला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणूनच हा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. माझ्या छत्रपती शिवरायांनी धर्माचं पालन कसं केलं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर या अभंगाचा अर्थ समजून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन कसं केलं ते सांगण्यापूर्वी अभंगाचा अर्थ समजून घ्या. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबराया संतांचं अवतार कार्याचं वर्णन करतात. संत अवतार घेतात पण कशासाठी? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन व्हावं, पाखंडाचं खंडन व्हावं यासाठी संत महात्मे अवतार घेत असतात. बरं का? धर्माचं पालन व्हावं आणि पाखंडाचं खंडन. मग पाखंड कशाला म्हणतात? महिला मंडळ, झोप नाही आली तुम्हाला? जरा फ्रेश बसा. कीर्तनामध्ये झोप लागला असं मी कीर्तन सांगणार नाही बरं का, कारण आज आनंदाचा दिवस आहे. मला सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळ, कथा कीर्तनामध्ये झोप कधी लागते? हा, जेव्हा कीर्तन आहे डोक्यावरून जातं, डोक्यात नाही, डोक्यावरून जातं ना तेव्हा कथा कीर्तनामध्ये झोप लागते. म्हणून सर्वांनी फ्रेश बसायचं, टाईट बसायचं. आणि जेव्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल ना तेव्हा मुखानं टाळी आणि हाताने भजन करायचं. असंच ना? हा नाही म्हणजे जागे हात तुम्ही, मुखाने भजन आणि हाताने टाळी. आणि पहा सर्वांनी फ्रेश बसायचं. नाही तर काही काही माणसं कीर्तनाला येतात पण असे बसतात ना मरगळल्यासारखे. त्यांच्याकडे जर पाहिलं ना असं वाटतं पटकन दोरी घ्यावा, झाडाला जाऊन फाशी घ्यावा की काय. काही काही बसतातच तसे एकदम फ्रेश बसायचं. काही काही तर असे बसतात साऱ्या गावाचं दुःख त्यांच्याच वाटेला आहे. म्हणून फ्रेश बसा आणि टाईट बसा आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. संत महात्मे अवतार घेतात पण कशासाठी? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग पाखंड कशाला म्हणतात? पापस्य यस्य खंड म्हणजे पाखंड. पापाचं दुसरं नाव म्हणजे पाखंड. तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करायचे आणि पाखंडाचं खंडन करायचे. पण ते धर्माचं काम कोणतंय? हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम. कोणतं काम? नामाचं बीज वाढवणं हा धर्म आहे. घडोघडी देवाचं नामस्मरण करणं हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. लक्षात येतंय ना माझं बोलणं? काही वेगळं बोलत नाही ना मी, फक्त मान हलवत जा म्हणजे मला कळते तुम्हाला समजतं की नाही. नामाचं बीज वाढवणं हा धर्म आहे. घडोघडी देवाचं नामस्मरण करणं हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही धर्माचं पालन करणार आहोत आणि नामाचं बीज वाढवणार आहोत. पण बीज म्हणजे काय हेही कळणं फार गरजेचं आहे. बीज म्हणजे काय? संपूर्ण झाडाची सलोखता ज्यामध्ये सामावली जाते त्याला बीज म्हणतात. म्हणून बीज वाढवावे नाम. म्हणून तसं तुकोबाराय म्हणतात हे करत असताना काय करत असताना? धर्माचं पालन व्हावं, पाखंडाचं खंडन व्हावं, नामाचं बीज वाढवावं. हे करत असताना एखाद्याला आम्हाला जर तीक्ष्ण शब्द जरी सांगायचं काम ठरलं तरी आम्ही त्याला तीक्ष्ण शब्दामध्ये सांगू. कारण संतांनी भरपूर या समाजाला उपदेश केलेत. पण कसे केलेत? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हात जोडून सांगितलं, विनंती करून सांगितलं, पाया पडून सांगितलं. एवढंच नाही, दंडवत घालून सांगितलं तरी सुद्धा समाजानं महाराजांचं काही ऐकलं का? नाही ऐकलं. म्हणून त्यांनी तीक्ष्ण रूपी बाण वापरले. ते बाण कोणते? किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील नामाविना मुख सर्पाचे ते बीळ.
तुकोबाराय म्हणतात ज्यांनी आमचं ऐकलं नाही अशांसाठी आम्ही तीक्ष्ण रूपी बाण वापरले. कोणते बाण? आम्हा विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या माणसांना काही संतांचं कळत नाही याच्यासाठी संतांनी गोड बोलण्याचं वाक्य नाही, गोड बोलण्याचं शस्त्र नाही सांगितलं, शब्दाचं शस्त्र केलं आणि ते शस्त्र समाजाला वापरलं. पहा तुम्ही एक वाक्य सांगते मी तुम्हाला, कळतंय का? पहा, माणसाला गोळी लागल्यानंतर गोळीचा घाव लवकर भरल बल का. एक हिंदीतून वाक्य सांगते, गोली का घाव भर सकता है, गोली का घाव भर सकता है पर बोली का घाव कभी भर नहीं सकता. गोळी लागल्यानंतर किंवा एखादी जखम आपल्याला झाली त्या जखमेवर मलम लावून ती जखम भरून जाते, पण एखाद्या माणसाचं बोलणं आपल्या मनाला जे लागलेलं आहे त्या बोलण्याचा जो घाव असतो तो माणसाच्या जीवनामध्ये कधीही भरून जात नसतो. म्हणून माणसांचे काही शब्द असे असतात की ते समोरच्या माणसाला पटकन लागतात. अशी जी शब्द आहेत त्या शब्दांना संतांनी शस्त्र बनवलंय आणि ते समाजासमोर मांडलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांच्यासाठी तीक्ष्ण रूपी शब्द वापरू. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, याच्यामध्ये आम्ही कुणाचीही भीडभाड पाहणार नाही. मग तो लहान असो मोठा असो, गरीब असो अथवा श्रीमंत असो, सदस्य असो अथवा पंतप्रधान असो, कोणीही असू द्या, त्याच्यामध्ये आम्ही भीडभाड पाहणार नाही. नाही भीडभाड. तो का म्हणे सानाथोर, कारण संत असे असतात, संतांना शत्रू मित्र मान अपमान सुख दुःख या सगळ्या गोष्टी समान असतात. जसं की सांगते तुम्हाला, मला सांगा एखाद्या सागरावर वाघ जर पाणी प्यायला गेला तर सागर वाघाची तहान भागवतो. भागवतो का? महिला मंडळ झोपले नाहीत ना तुम्ही, पुरुष मंडळ? सागरावर जर वाघ जर पाणी प्यायला गेला तरी तो सागर वाघाची तहान भागवतो, आणि गाय जरी पाणी प्यायला गेली तरीही गायीची तहान भागवतो. का सागर असं म्हणतो बाबा तू वाहा गेली तुला पाणी देणार नाही? का असं म्हणतो तू गाय मी तुला पाणी देणार नाही? म्हणतो का? नाही. गायीचीही कृष्ण हरे, गायीचीही ताण भागवतो आणि वाघाचीही ताण भागवतो. हे जर कळालं नसेल दुसरं सांगते. मला सांगा, झाड माहिती आपल्या सर्वांना, झाड ज्यानं लावलं त्याला सावली देतं आणि ज्यानं तोडून काढलं त्याला उन्हात ठेवतो. असंच ना? बरोबर आहे का? हा, झाड ज्यानं लावलं त्यालाही सावली देतं आणि ज्यानं कापलं त्यालाही सावली देतं. हेही कळालं नसेल आणखीन एक सांगते. ऊस माहितीये का? हा, ज्यानं लावला त्याला गोड लागतो आणि जो तोडणी करायला गेला त्याला कडू लागतो. बरोबर आहे ना? नाही. ऊस ज्यानं लावला त्यालाही गोड लागतो आणि ज्यानं तोडणी केली त्यालाही गोड लागतो. झाड ज्यानं लावलं त्यालाही सावली देतं आणि ज्यानं कापलंय त्यालाही सावली देतं. समुद्रावर वाघ जरी पाणी प्यायला गेला तरीही समुद्र ताण भागवतो आणि गाय जरी पाणी प्यायला गेली तरीही ताण भागवतो. महाराज म्हणतात ज्याप्रमाणे समुद्राजवळ भेद नाही, ज्याप्रमाणे झाडाजवळ भेद नाही, ज्याप्रमाणे उसाजवळ भेद नाही, त्याचप्रमाणे आमच्या जवळ सुद्धा भेद नाही. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, असा या अभंगाचा अर्थ आहे. याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मायबाप लक्ष देऊ नाही का? अभंग तुकोबारायांचा आहे. कुणाचा आहे महिला मंडळ? हा, एकनाथ महाराजांचा आहे. बरोबर. कुणाचा आहे? मला सांगा. अभंगाच्या शेवटचं चरण. एका जना जरी म्हटलं की अभंग कुणाचा, सर्वांनी बोला. एका जना जरी म्हटलं की अभंग कुणाचा? एकनाथ महाराजांचा. जनी म्हणे म्हटलं की संत जनाबाईंचा. बाप रुक्मा देवीवरू म्हटलं की माऊलीचा. आणि तुका म्हणे म्हटलं की तुकाराम महाराजांचा. मग आजचा अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये संतांचा अवतार कार्य वर्णन करतात, पण ऐका त्याच बरोबर तुकाराम महाराज समाजाला एक प्रकारचा उपदेश देखील करतात.
की दादा नो, जन्माला आलात ना तर प्रत्येकानं आपापल्या धर्माचं पालन करायचंय. संतांनी सुद्धा धर्माचं पालन केलंय. आणि पहा तुम्ही, संत जेव्हा जेव्हा अवतार कार्य घेतात ना, तसंच नवे नवे संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठीच असतो. जगाच्या कल्याणात संतांच्या अभिभूती, देह कष्टविती परोपकारी. संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी असतो. आणि आपला जन्म, खरं सांगू का, आपल्या जन्मामध्ये आणि संतांच्या जन्मामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे माईबाप. संत हे स्वइच्छेने जन्म घेतात, स्वइच्छेने अवतार घेतात आणि स्वइच्छेनेच वैकुंठाचंही गमन करतात. पण आपल्याला संतांसारखं करता येत नाही, कारण आपला जन्म हा भगवंताच्या इच्छेने होत असतो. का, कशासाठी आपण मृत्यू लोकामध्ये आलो? मागच्या जन्मी आपण जे कर्म केले ते कर्माचे भोग भोगण्यासाठी आपल्याला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसी किती. मागच्या जन्मी आपण जे काही कर्म केले ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, पण स्वतःच्या इच्छेने नाही. का असं तुमच्यापैकी तर कुणी आहे का की तुमच्या इच्छेने तुम्ही या घरामध्ये जन्माला आला आहे का? कुणी नाही बाय बाय. त्या भगवंताच्या इच्छेनं आपल्या सर्वांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. कारण असं सांगतात, भगवंताच्या इच्छेनं तुमचा आमचा जन्म होतो मायबाप, नवल नाही. त्या भगवंताच्या इच्छेने, त्याच्या मनात जर इच्छा असेल तरच वृक्षाचं पान हलते. मनामध्ये जर इच्छा नसेल तर झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणूनच म्हणतात, वृक्षाची पाने हाले जात सता, वृक्षाची पाने हाली जात सता, वृक्षाची पाने हाले जात सता, वृक्षाची पाने हाले जात सता, राहिले अनंता मग कोठे, राहिले अनंता मग कोठे, वृक्षाचे पाने हाली जात सता, वृक्षाचे पाने हाली जात सता, वृक्षाची पाने हाले जात सता, वृक्षाची पाने हाले जात सता, वृक्षाची पाने हाली जाती सत्ता. किंवा तुझी आसतीने वेदासी बोलणे, तुझी आसतीने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आभाळे, सूर्यासी चालणे तुझी आभाळे, ऐसा तू समैथ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समैथ ब्रह्मांडाचा धनी. अगदी ज्याच्या सत्तेनं सूर्यचंद्र सुद्धा चालतात असा भगवान परमात्मा, की ज्याच्या इच्छेने तुमचा आमचा जन्म या मृत्यू लोकामध्ये होतो. पण संतांचं तसं नाहीये. संत हे स्वइच्छेने अवतार घेतात आणि स्वतःच्या इच्छेने वैकुंठ गमन करतात. ऐका, संत कुणाला म्हणतात? जे दाखवतात भक्तीचा पंथ, जे दाखवतात भक्तीचा पंथ, त्रिविध तापाचा करतात अंत, मनातले मिटवतात खंत, आणि जे दाखवतात भगवंत, जगाच्या पाठीवरती तेच खरे संत. संत कुणाला म्हणावं? लक्ष देऊ नाही का? संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक किती मोठा आहे. संत कुणाला म्हणावं? जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात, आणि जगाच्या दुःखानं जे सुखी होतात त्याला माणूस म्हणतात, त्याला जीव म्हणतात. पहा ना तुम्ही, शेजारच्या जर राधा अक्काची बकरी जर मेली ना, मरण पावली, तर शेजारची बाई जाते आणि सांगते, राधा अक्का 10-15 हजाराची बकरी होती, नव्हती मारायला लागत, खूप वाईट झालं. रोज तुम्ही तिला हाताला घेऊन शेतामध्ये घेऊन जात होतात,
खूप वाईट झालं. 10-15 हजाराची बकरी होती, नव्हती मारायला लागत. तेवढंच गिरवी ती वाक्य तेवढ्यावरच रिपीट करणार. नव्हती मारायला लागत, नव्हती मारायला लागत. 10-15 हजाराची होती असं म्हणणार कुठपर्यंत, जोपर्यंत तिच्या घरात आहे तोपर्यंत. आणि एकदा का तिच्या दाराच्या बाहेर पाऊल टाकला, तीच राधा का म्हणते, पोट मोडून म्हणते, बरं झालं हिची बकरी मिळली. का? माझेच गहू खाऊ घातले होते, माझीच मका कापून टाकली होती, माझाच घास खाऊ घातला होता. याला म्हणतात माणूस, की ज्याला जगाच्या दुःखानं सुख मिळते त्याला जीव म्हणतात. पण संतांचं तसं नाहीये माईबाप. जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हटलं जातं. संत कुणाला म्हणावं? खरे संत कोणते सांगू तुम्हाला प्रमाणे. जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कुणाला म्हणावं? दया करण्याची पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची उनी. जे का रंजले गाजले त्याची म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात मायबाप त्यांना संत म्हणावं, आणि जगाच्या दुःखानं जे सुखी होतात त्याला माणूस म्हणावं. विठ्ठल 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 म्हणून संत हे अवतार घेतात. कशासाठी? तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी. संत या ठिकाणी येतात कशासाठी? तुमचं आमचं कल्याण होण्यासाठी. एक प्रमाण आहे, तुकोबाराय म्हणतात, येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. आले धरजा वैकुंठी, आले धरजा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत अवतार का घेतात? तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी, तुमचं आमचं कल्याण व्हावं याच्यासाठी संत महात्मे अवतार घेत असतात. काही म्हणत असतील की ताई आम्हाला हे कळालं, आणखी संतांचं सांगा ना आम्हाला. सांगेल मी तुम्हाला. संतांचा जन्म तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी आहे माई बाप. पण तुमचं आमचं कल्याण संतांनी केले, त्याचबरोबर संतांनी भगवंताची भक्ती देखील भरपूर केलेली आहे. एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, एक वेळेस प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं आणि परमार्थाकडे जास्त लक्ष झालं. आता काही म्हणत असतील, ताई आम्हीही भगवंताचं नामस्मरण करू, पण तेवढा वेळ आम्हाला मिळतच नाही. प्रपंच सोडू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं काय असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही, किंवा कोणत्या संतांनी कुठे लिहून ठेवलं नाही की तुम्ही प्रपंच सोडून परमार्थाला लागा, असं सांगितलंय का कोणत्या संतांनी? अजिबात सांगितलं नाही. संतांनी मायबाप प्रपंच केला, पण प्रपंचाच्या बरोबर परमार्थही केला. आणि परमार्थ करत असताना संतांची अवस्था अशी झाली, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम.
कामाचं काम केलं, कामामध्ये कामही केलं आणि त्याचबरोबर भगवंताचं नामस्मरणही केलं. महिला मंडळ, तुम्ही जर सकाळी भाकरी करायला बसलात ना, भाकरी करायला बस आणि हरिपाठ चालू करा. भाकरी करता करता भाकरी होतील आणि देवाचं नामस्मरणही होईल. पण आपल्याला हे जमतच नाही, बरोबर ना? पण संतांनी हे केलं काय? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणत असतील ताई, संतांनी हे केलं, मग आम्हालाही हे करायचं आहे. काय? भगवंताचं नामस्मरणही करायचंय आणि प्रपंचही करायचंय. पण ऐका, फक्त परमार्थ आणि प्रपंच करून चालणार नाही. आपला जो धर्म आहे त्या धर्माचंही पालन आपल्याला करता आलं पाहिजे, की ज्या धर्माचं पालन साधू संतांना करता आलं, त्या धर्माचं पालन तुकोबारांना करता आलं. म्हणूनच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, ओ धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबारांनी देखील धर्माचं पालन केलंय आणि पाखंडाचं म्हणजे पापाचा नाश केलाय. आता पहा, धर्म म्हणजे काय? कारण जसा माणूस बदलतो तसा प्रत्येक माणसाचा धर्मही बदलला गेलेला आहे. तुम्ही म्हणतात ते कसं? सांगते मी तुम्हाला. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ आईचा धर्म आहे काय? मुलांना योग्य संस्कार लावणे, हा आईचा धर्म झाला. वडिलांचा धर्म आहे मुलाचं पालन पोषण करणं, हा वडिलांचा धर्म आहे. पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करणे. राजाचा धर्म आहे प्रजेचं पुत्राप्रमाणे पालन पोषण करणे. प्रजेचा धर्म आहे राजाचाही लेकरासारखा सांभाळ करणं आणि मुलाचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं.
पहा, लक्ष देऊन ऐका, एक एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. मुलाचा धर्म काय आहे? आई वडिलांची सेवा करणं. समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाईल असं कोणताही मुलानं वागायचं नाही. ज्या गोष्टीमध्ये आपल्या आई वडिलांचा आनंद आहे, प्रत्येक आपल्या आई वडिलांची आपण गोष्टी ऐकावी. या गोष्टीमध्ये जर आपल्या आई वडिलांचा आनंद असेल, मग ती गोष्ट करायला तुम्हाला काय हरकत आहे? म्हणून मुलाचा धर्म काय आहे? जे आई वडील सांगतात, आई वडिलांनी जो रस्ता दाखवलाय त्या रस्त्यावर जाणं हा मुलाचा धर्म आहे. अरे, स्वराज्याचं स्वप्न आईनं पाहिलं, स्वराज्याचं स्वप्न आईनं पाहिलं, पण ते पूर्ण करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच म्हटलं जातं, दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शुभा राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, शुभा राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, जय हो शुभा राजा ग बसला घोड्यावरी. ऐका, आईनं स्वप्न पाहिलं पण लेकरानं ते पूर्ण केलं. आईला वचन दिलं, आई काळजी करू नको, तुझे स्वप्न पाहिले ते स्वप्न मी पूर्ण करणार. वचन दिलं, मासाईबा दिलं वचन, ती वचन पूर्ती केली. मासाईबा दिला वचन, ती वचन पूर्ती केली. शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं लीलच कौलं जिजाऊ चरणावरी, प्रथम पहिलं लीलच कौलं जिजाऊ चरणावरी. बाई राजा शुभा राजा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बसला घोड्यावरी शुभा राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, शुभा राजा ग बसला घोड्यावरी, जय हो राजा ग बसला घोड्यावरी, शुभा राजा ग बसला घोड्यावरी. आईनं वचन पाहिलं, मा साहेबा दिला वचन, ती वचन स्फूर्ती केली. शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली. प्रथम पहिलं लीलच कौलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभा राजा ग बसला घोड्यावरी. आईचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून आईला वचन दिलं. ज्यांना आईला वचन दिलं आणि आईचं स्वप्न पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. एक जो मुलाचा जो धर्म असतो त्या धर्माचं पालन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून मुलाचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं. दुसरा विषय घ्या, आईचा धर्म काय आहे? आपल्या लेकरांवर योग्य संस्कार लावणे हा आईचा धर्म आहे. पहा, तुम्ही शिवजयंती जवळ आली की प्रत्येक महिला मंडळाला वाटतंय, प्रत्येक आईला वाटतंय माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लेकरू पोटी जन्माला यायला पाहिजे. अरे, शिवजयंती आली ना, प्रत्येक जण भाषण करतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? डीजे पुढे नाचायला, बरोबर ना? राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? कशाला? गोंधळ घालायला नाही. प्रत्येक स्त्रीला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला आला पाहिजे. अरे, जन्माला मुलगा येईल पण त्या अगोदर तशी जिजाऊ घडली पाहिजे, तशी जिजाऊ घडली पाहिजे. आणि त्या जिजाऊनं, ज्या जिजाऊने शिवरायांना जे संस्कार लावले ते संस्कार या जिजाऊनं सुद्धा आपल्या लेकराला लावले पाहिजे. मग ते जर संस्कार आपण आपल्या लेकराला लावले तर का राजे जन्माला येणार नाही? का जन्माला येणार नाही? पण आजच्या जिजाऊंचे संस्कार कसे आहेत? आजची जिजाऊ आपल्या बाळाला म्हणते काय? बाळ शिवाजी व्हायचं असतं. आजची जिजाऊ आपल्या बाळाला सांगते बाळ शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या एकात पडायचं नसतं, कुणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच बघायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. बरोबर ना? आजची जिजाऊ आपल्या बाळाला सांगते बाळ
शिवाजी व्हायचं असतं, बस मध्ये प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं का? बस जरी मागून ठोकली, बस जरी पुढून ठोकली, आपण मात्र मध्ये सुखरूप राहायचं असतं, बाळ शिवाजी व्हायचं असतं. हातची जिजाऊ आपल्या बाळाला म्हणते, बाळ शिवाजी व्हायचं असतं. ते बाळ पटकन उठून उभं राहतं आणि बाळही म्हणतं, आई बाळाला शिवाजी व्हायचं असतं, आई बाळाला शिवाजी व्हायचं असतं, पण त्या अगोदर वडिलांनी शहाजी आणि आईनं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हायचं असतं, मासाहेब जिजाऊ व्हायचं असतं. असे जर संस्कार आपण आपल्या लेकरांना लावले तर राजा जन्माला येणार आहेत का? पण तरीही शिवजयंती आली ना, आम्हाला वाटतं की आमच्या पोटी शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यायला पाहिजे. नक्कीच जन्माला येईल, पण तशी जिजाऊ घडणं ही महत्वाची आहे. पण आताची जिजाऊ रात्री बिचारी 8 वाजता टीव्हीवर मालिका पाहायला बसली ना, तर रात्रीच्या 2 वाजेपर्यंत काय बिचारी उठतच नाही. शहाजी राजे येतात, चहा करतात, पिऊनही जातात, तरी हिला तपास लागत नाही. पण ऐका, ज्या कुणाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, एक वाक्य सांगते, लक्ष देऊ नाही का? अरे मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छोटी, मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी घ्या वाचायला छोटी, रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी, साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानो कुटी, तेव्हा महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी, येतील तुमच्या पोटी, येतील तुमच्या पोटी. फक्त एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. का राजा जन्माला येणार नाही? राजा जन्माला येतील, पण आपणही आपल्या लेकरांवर योग्य संस्कार केले पाहिजे. पण आताच्या लेकरांना अजिबात संस्कारच राहिले नाही, अजिबात संस्कार राहिले नाही. पहा, एका गावामध्ये कीर्तनकार महाराज कीर्तन करायला गेले. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने कीर्तन संपलं. महाराजांना घामाघूम झाले महाराज. आणि एक 7वी 8वीचा मुलगा महाराजांकडे आला आणि सांगितलं, महाराज उन्हाळ्याचे दिवस आहे, तुमचं कीर्तनही संपलेलं आहे, माझ्या घरी चहा घेण्यासाठी येता का? हट्ट धरला त्या मुलानं. आता लेकरानं हट्ट धरलाय म्हणून महाराज म्हणतात, ठीक आहे बाळा, तुझ्या घरी मी चहा पिण्यासाठी येतो, पण ऐक ना बाळा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुझ्या घरी गेल्यानंतर चहा करू नको. ताक आहे का तुझ्या घरी? हो बाबा ताक आहे ना. मग ठीक आहे, ताक असेल तर ताक मला पाज. तो मुलगा महाराजांना घरी घेऊन जातो. त्या घरी घेऊन गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी जाऊन बसतात आणि तो मुलगा जातो घरामध्ये, जातो ग्लासमध्ये ताक घेतो आणि महाराजांना घेऊन येतो. महाराज 1 ग्लास पितात, 2 काय 10 ग्लास महाराज ताकाचे पितात. असं करता करता संपूर्ण हंडा संपून गेला. हंडा संपून गेला. महाराजांनी विचारलं, बाळ्या अरे एवढं मी ताक पिलो पण तरी माझं पोट भरलं नाही, आणखीन एखादा ग्लास मिळेल का? बाबा हो मिळेल ना, पण बाळ्या एवढं सारं ताक तुम्हाला पाजलं, तुझी आई तुला बोलणार नाही का? तुला काही खवळणार नाही का? महाराज खवळू शकणार नाही का? सकाळी त्या ताकामध्ये पाल पडली होती. पाल पडली होती शब्द ऐकला महाराजांनी हातातला ग्लासच फेकून दिला, हातातला तांब्या फेकून दिला. तो मुलगा जोरात ओरडला, आई बाबांनी आपला बाथरूमचा तांब्याच फेकून दिला. आता महाराजांना तर जागेवरच उलटी झाली. मला सांगा, असे जर मुलांना संस्कार असतील तर राजे जन्माला येणार आहेत का? आई वडिलांचं कामच आहे मुलांना योग्य संस्कार लावणे. ते संस्कार माझ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊने शिवरायांना लावले. शहाजी राजांना मुलांचं पालन पोषण केलं आणि पहा, आई वडिलांच्या पुण्याईनं आई वडिलांच्या पुण्याईनं लेकरू शीलवान गुणवान बनत असतं. हा बरोबर, शीलवान गुणवान बनत असतं. म्हणून मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना योग्य संस्कार लावले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. म्हणून आई वडिलांचा धर्म काय आहे? आपल्या लेकरांवर योग्य संस्कार करणं. विठ्ठल